नाही, या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस संताप आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घंटागाडी कामगाराच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे 27 जूनला एक मोठा अपघात पारसिकेल येथे झाला. त्याच्यात एक 18 वर्षीय तरुणी श्रेया फिरके आणि सोहम गोळतकर या दोघांनाही गंभीर स्वरूपात अपघात झाला आणि त्यांना अपोलो हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आलंय. गेली 18 दिवस महानगरपालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नाहीये. या दोनही पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आतापर्यंत श्रेया फिरकेचं 21 लाखाचं बिल झालंय, ज्यातले 16.5 लाख रुपये कर्ज काढून फिरके ह्या पालकांनी भरलेले आहे. तर सोहम गोळतकरच्या पालकाला पैसे भरता न आल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर डिस्चार्ज घेतला आणि त्यांचे उपचार सुरू आहे. या संदर्भात आम्ही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉक्टर अजय गडदे ह्या उपायुक्तांना आज भेटलोय. माझ्यासोबत आमचे नगरसेवक अभिजित देसाई, उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, अप्पासाहेब कोटुळे, सचिन कदम आणि विभाग अध्यक्ष अमोल ऐवळे होते. आम्ही आज त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. खरं म्हणजे तर अत्यंत असंवेदनशील प्रकार महापालिकेकडून दिसतोय आणि महापालिका प्रशासन कोडगं झालेलं आहे की आपण ह्या संपूर्ण बिलाची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेने घेतली पाहिजे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सदर घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे. 7,20,000चा चेक आजच्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेमुळे आज त्या पालकांना मिळेल, जेणेकरून त्यांचं जे काय मेडिकल लोन आहे ते लवकरात लवकर क्लिअर होईल. डॉक्टर अजय गडदे स्वतः अपोलो व्यवस्थापनाशी बोलणार आहेत की यापुढे कुठल्याही बिलाचा तगादा त्यांनी लावू नये आणि कंत्राटदाराकडून सुद्धा आज लेखी स्वरूपात घेतलं जाणार आहे की मागचं बिल आणि पुढे होणारा खर्च याची संपूर्ण जबाबदारी आता कंत्राटदाराची असेल. हे अत्यंत दुर्दैवी आहे की या घटनेकडे पालिका प्रशासनाला बघायला वेळ नाहीये, इथले सत्ताधाऱ्यांना बघायला वेळ नाही आणि इथल्या विरोधकांना बघायला वेळ नाही. नवी मुंबईकरांना मागच्या 2 घटनेत आणि आत्ताच्या घटनेत इथल्या सत्ताधारी विरोधकांनी वाऱ्यावर सोडलं की काय, असा प्रश्न आता नवी मुंबईकरांना भेडसावतो.